Welcome students, you all are welcome to the chapter phrases, phrases. phrases म्हणजे वाक्प्रचार. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्र हो, निबंधामध्ये म्हणजे एसेमध्ये किंवा लेटरमध्ये आपलं रायटिंग स्किल स्ट्रॉंग व्हावं याकरता काही फ्रेजेसचा वापर करणं गरजेचं आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी पाहिल्या. आज आपण फ्रेजेस हा टॉपिक बघतोय. तर बऱ्याच अंशी काय होतं बघा, आपण एखादं वृत्तपत्र वाचतो, म्हणजेच न्यूजपेपर वाचतो किंवा मॅगझिन वाचतो किंवा एखादा लेसन वाचतो, नॉवल वाचतो. ते वाचत असताना काही ओळींचा अर्थ आपणाला कळत नाही. त्याला कारण आहे त्या रायटरनं त्याच्या लेखनामध्ये फ्रेजेसचा वापर केलेला असतो. आता फ्रेजेस म्हणजे काय बघा, तर याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. ज्याप्रमाणे म्हणीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो तसा फ्रेजेसचा अर्थ घ्यायचा नसतो. तर फ्रेजेसचे वेगळे प्रकार आहेत. एक प्रिपोजिशनल फ्रेजेस आहेत, व्हर्बल फ्रेजेस आहेत, नॉन फ्रेजेस आहेत. तर आपण इथं हे व्हर्बल फ्रेजेस बघितलेत. आपण व्हर्बल म्हणजे व्हर्बनं सुरू होणाऱ्या फ्रेजेस आहेत. सगळ्या कशानं सुरू होणार आहेत? व्हर्बनं सुरू होणाऱ्या फ्रेजेस आहेत. तर या फ्रेजेसचा अर्थ आपण आता जाणून घेऊया. आता बघा, मग कशाप्रकारे फ्रेजेसचे अर्थ वेगळ्या प्रकारचे होतात, त्याचा वाक्यात वापर कसा करायचा असतो ते बघूया आपण. तुम्हाला बऱ्याच अंशी पोएम असू देत किंवा लेसन असू देत, त्या लेसनमध्ये किंवा पोएममध्ये काय असतं, फ्रेजेस दिलेल्या असतात. त्या फ्रेजेस शोधता आल्या पाहिजेत. जर का फ्रेजेसचा अर्थ माहीत असेल तर आणि तरच तुम्ही तो लेसन, ती कविता चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकता. त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्थ माहीत होऊ शकतो. म्हणून आपणाला विद्यार्थी मित्र फ्रेजेस माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. इट इज व्हेरी इसेन्शियल. पण दुर्दैवानं तुम्ही या फ्रेजेसचा कधी अभ्यास करत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. खरं तर फ्रेजेसचा वापर तुम्ही आज नाही करत. जेव्हापासून तुम्ही इंग्रजी शिकायला लागला तेव्हापासून फ्रेजेसचा वापर करता. पण आपल्याकडं सगळ्यात मोठी अडचण आहे, या फ्रेजेसचे अर्थ माहीत नसतात. त्यामुळं आपलं लेखन उत्तम प्रकारचं होत नाही. तर बघूया आपण. आपल्या सगळ्याचं पुन्हा एकदा स्वागत आहे. फ्रेजेस, मी फळ्यावरती काही फ्रेजेस लिहिलेले आहेत, आणखीन काही फ्रेजेस देणार आहे. तर बघा, त्यातली पहिली फ्रेज आहे, द फर्स्ट फ्रेज इज, आता प्रत्येक वेळेस टू आहे असं समजायचं आहे. इथं मी फळ्यावर लिहितोय त्या वर्बनं सुरू झाले त्यामुळे टू आहे असं समजायचं आहे. जसं की टू ब्रेक डाऊन. आता ब्रेक डाऊन म्हणजे गो आउट ऑफ ऑर्डर. तुम्हाला हे लिहायचं आहे माझ्याबरोबर, मी जसं बोलतो तसं, आणि त्याचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. मराठीत अर्थ दिलेला नाही मी, पर्यायी इंग्रजी अर्थ दिलेला आहे. परीक्षेला तुम्हाला काय करतील, फ्रेजेस देतील. एका बाजूला ए कॉलममध्ये, बी कॉलममध्ये तिचे अर्थ देतील. म्हणजे तुम्हाला जोड्या जुळवा अशा प्रकारचा एक प्रश्न असतो. त्यामध्ये पण 2 मार्काला हा भाग विचारला जाईल. शिवाय तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये फ्रेजेस 2 मार्काला विचारल्या जातात लँग्वेज स्टडीमध्ये. म्हणून याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा, ब्रेक डाऊन म्हणजे गो आउट ऑफ ऑर्डर किंवा टू गो आउट ऑफ ऑर्डर. आता एखादं मशीन वगैरे काय करतं, थांबतं किंवा कालबाह्य ठरतं. बघा, कालबाह्य ठरणे किंवा काम करणे थांबणे. टू ब्रेक डाऊन बंद पडणे. ब्रेक डाऊन म्हणजे बंद पडणे. जसं की आवर कार, ब्रेकचा भूतकाळ ब्रोक, वाक्यात मी उपयोग करतोय. आवर कार ब्रोक डाऊन इन टू द जंगल. अर्थ कळतोय मी वाक्यात कसा वापर केला. आवर कार, तुम्हाला पण लिहायचं आहे, आवर कार ब्रोक डाऊन, अंडरलाईन करा, ब्रोक डाऊन इन टू द जंगल. मी वाक्यात वापर केला. आता दुसरं आहे टू ब्रेक इन टू. आता टू ब्रेक इन टू म्हणजे एंटर किंवा टू एंटर बाय फोर्स. जबरदस्तीने एखाद्याच्या ऑफिसमध्ये किंवा घरात घुसणे, खास करून चोरी करण्याच्या उद्देशानं. जसं की आपण बघूया परत एकदा बघा, ब्रेक इन टू जबरदस्तीने आत घुसणे, एंटर बाय फोर्स मराठीत अर्थ लिहायचा आहे.
ही फ्रेज पण लिहायची आहे, त्याचा अर्थ लिहायचा आहे, मराठीत अर्थ लिहायचा आहे आणि मग वाक्यात पण उपयोग करायचा आहे. बघा, येस्टरडे सम थ्यूज, थिपचा अनेक वचन थ्यूज. येस्टरडे सम थ्यूज ब्रोक इन टू आवर नेबर्स हाऊस. काल आमच्या शेजाऱ्याच्या घरामध्ये काही चोर घुसले, आमच्या घरात नाही. बघा मी काय म्हणतोय कळतं? येस्टरडे सम थ्यूज, THIEVS, येस्टरडे सम थ्यूज ब्रोक, ब्रेकचा भूतकाळ ब्रोक, इन टू आवर नेबर्स हाऊस. वाक्य लिहिले तुम्ही? काय लिहिले वाक्य? येस्टरडे सम थ्यूज ब्रोक इन टू ROUR नेबर्स हाऊस. बार. नंबर 3 आहे टू ब्रेक आउट. टू ब्रेक आउट म्हणजे पसरणे, एखाद्या रोगाची साथ वगैरे. जसं आपण बघतोय कोरोना व्हायरस, हे आता ही एपिडेमिक आहे, हे वेगानं पसरलेले ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे का नाही. बघा, ब्रेकआउट म्हणजे स्प्रेड एव्हरीवेअर, स्प्रेड एव्हरीवेअर, पसरणे. बातमी पण पसरते. बघा, मग ब्रेकआउटचा भूतकाळ ब्रोक करूया आपण आणि फ्रेज वाक्यात वापरूया. बघा, COVID-19 डिसीज ब्रोक आउट एव्हरीवेअर ऑल ओव्हर द वर्ल्ड. बघा, COVID-19 डिसीज, दिस इज कॉल्ड एपिडेमिक, ब्रोक आउट एव्हरीवेअर ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता टू ब्रेकअप, टू ब्रेकअप, टू ब्रेकअप म्हणजे टू कम टू अन एंड किंवा टू स्टॉप. एखाद्याचं मैत्री असते, काही कारणामुळं ती थांबते, किंवा लग्न झालेलं जोडपं असेल तर त्यांच्यात डिवोर्स होतो, त्याला ब्रेकअप म्हणतो, टू कम टू अन एंड किंवा टू स्टॉप. जसं की देअर फ्रेंडशिप ब्रोकअप, देअर फ्रेंडशिप ब्रोकअप ड्यू टू मिसअंडरस्टँडिंग. कळतंय का वाक्य? काय लिहिलं? देअर फ्रेंडशिप ब्रोकअप ड्यू टू देअर मिसअंडरस्टँडिंग. अंडरलाईन करा, ब्रोकअप. वाक्य परत आहे का? देअर फ्रेंडशिप ब्रोकअप ड्यू टू मिसअंडरस्टँडिंग. ओके. नंबर 5, टू कॉल इन. व्हॉट इज कॉल इन? कॉल इन म्हणजे सेंड फॉर, सेंड फॉर, एखाद्याला बोलवणं, पाठवणे, बोलवायला पाठवणे. जसं की आपण पेशंट आजारी असेल तर डॉक्टरना बोलवणं पाठवतो, नाही का? बघा, प्लीज कॉल इन द डॉक्टर, प्लीज कॉल इन द डॉक्टर, आवर ग्रँडफादर इज सिरियस. काय वाक्य म्हणलं मी? प्लीज कॉल इन द डॉक्टर, कॉमा, आवर ग्रँडफादर इज सिरियस. किंवा दे कॉल्ड इन द डॉक्टर, दे कॉल्ड इन द डॉक्टर टू चेकअप देअर ग्रँडफादर. 2 वाक्य सांगितले मी. कॉल इन म्हणजे सेंड फॉर, ला बोलवणे, पाठवणे. कॉल आउट म्हणजे स्पीक लाऊडली, मोठ्यानं हाक मारणे. काय? कॉल आउटचा अर्थ काय रे? तर स्पीक लाऊडली, मोठ्यानं आवाज देणे. बघा, मदर कॉल्ड मी आउट फॉर ब्रेकफास्ट. मदर कॉल्ड मी आउट फॉर ब्रेकफास्ट. कॉल आउटचा अर्थ स्पीक आउट, स्पीक लाऊडली, मोठ्याने बोलणे. कम अक्रॉस. कम अक्रॉसचा अर्थ मीट बाय चान्स, योगायोगाने भेट होणे. काय? योगायोग कळतो ना तुम्हाला? कम अक्रॉस म्हणजे मीट बाय चान्स, योगायोगाने भेट होणे. जसं की तुम्ही आईसोबत मार्केटमध्ये जाता किंवा रस्त्याने शाळेवरून तुम्ही घरी परतत असताना तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटतो, तेव्हा त्याला म्हणायचं कम अक्रॉस. जसं की माय ओल्ड फ्रेंड केम अक्रॉस इन द मार्केट. काय म्हणलो मी? माय ओल्ड फ्रेंड केम, पास्ट टेन्समध्ये वापरतोय आपण कमचा केम, केम अक्रॉस इन द मार्केट
अँड आय बिकेम व्हेरी हॅपी. वाक्य काय म्हणलो परत एकदा बोला. माय ओल्ड फ्रेंड केम अक्रॉस इन द मार्केट अँड आय बिकेम व्हेरी हॅपी. केम अक्रॉसचा अर्थ मीट बाय चान्स, योगाने भेट होणे. पुढची काय फ्रेज आहे? गेट अवे. गेट अवे म्हणजे टू एस्केप, सुटका करून घेणे, पळ काढणे. चोर कसा घरातून सुटका करून घेतात पोलिसांच्या तावडीतून, तसं टू एस्केप म्हणजे सुटका करून घेणे, गेट अवे. बघा, द थीप गॉट अवे फ्रॉम द पोलीस. द थीप गॉट अवे फ्रॉम द पोलीस म्हणजे द थीप एस्केप्ड फ्रॉम द पोलीस. तर गेट अवेचा अर्थ सगळ्यांना कळला, सुटका करून घेणे, टू एस्केप. पुढची म्हण फ्रेज आहे 9 नंबर, गेट थ्रू. काय आहे? गेट थ्रू. व्हॉट इज गेट थ्रू? म्हणजे टू पास. परीक्षा वगैरे तुम्ही परीक्षेत पास होता नाही का, आपण म्हणतो गेट थ्रू म्हणजेच टू पास, पास होणे. बघा, वी गॉट थ्रू द फायनल एक्झाम सक्सेसफुली. काय? वी गॉट, गेटचा भूतकाळ गॉट, वी गॉट थ्रू द फायनल एक्झाम सक्सेसफुली. विद्यार्थी मित्रो, यानंतरची आपली फ्रेज आहे गिव्ह अवे. काय आहे? गिव्ह अवे. व्हॉट इज गिव्ह अवे? गिव्ह अवे म्हणजे टू डिस्ट्रीब्यूट, वाटून टाकणे. जसं खाऊ वगैरे वाटतो आपण, पुस्तकं वाटतो, बरोबर. आता टू गिव्ह अवे म्हणजे टू डिस्ट्रीब्यूट करायचं. टू डिस्ट्रीब्यूट करायचं म्हणजे वाटणे. जसं की वर्गामध्ये लहान मुलांना खाऊ वाटला जातो, त्याला डिस्ट्रीब्यूट म्हणतो, गिव्ह अवे. किंवा तुम्हाला काही पुरस्कार मिळतात, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळता आणि तुमच्या त्या एका विशेष दिवशी पारितोषिकाचा कार्यक्रम असतो, त्या दिवशी तुम्हाला पारितोषिक दिले जातात, दॅट इज कॉल्ड अ डिस्ट्रीब्यूट. जसं की द चीफ गेस्ट गेव अवे द अवॉर्ड्स. काय म्हणलो? द चीफ गेस्ट गेव अवे द अवॉर्ड्स टू द विनर्स. वाक्य काय परत एकदा बोला. द चीफ गेस्ट गेव अवे द अवॉर्ड्स टू द विनर्स. टू गिव्ह अवे म्हणजे काय? टू डिस्ट्रीब्यूट, वाटणी करणे. नेक्स्ट फ्रेज आहे विद्यार्थी मित्र, कोणत्या वाचा? टू गिव्ह इन. टू गिव्ह इनचा अर्थ काय? टू सरेंडर, ला शरण जाणे. शरण जायचं माहिती आहे. आता बऱ्याचदा काय होतं बघा, शत्रू समोर काय होतं, आपल्यासमोर समजा पाकिस्तान आहे, पाकिस्तान आपला शत्रू आहे समजूया आपण. पाकिस्तान कधी कधी माघार घेतं, शरण येतं, म्हणजे शत्रूला शरण जाणे, याला म्हणायचं टू सरेंडर, शरण जाणे, माघार घेणे. बघा, फायनली द एनिमीज गेव इन. फायनली द एनिमीज गेव इन म्हणजे सरेंडर्ड, शरण आले. टू गिव्ह इन म्हणजे काय? टू सरेंडर. टू कीप बॅक. टू कीप बॅक म्हणजे टू हाईड फ्रॉम समथिंग, समबडी, कोणापासून काहीतरी लपवणे. कीप बॅक. उदाहरणार्थ, लहान मुलांनी आपल्या आईवडिलापासून काही लपवू नये, किंवा आपण डॉक्टरपासून काही लपवू नये. वी शुड नॉट कीप एनिथिंग बॅक द डॉक्टर. बघा, डोंट कीप बॅक एनिथिंग फ्रॉम युअर पॅरेंट्स. काय म्हणलं वाक्य? डोंट कीप बॅक फ्रॉम युअर पॅरेंट्स म्हणजे हाईड फ्रॉम, च्यापासून लपवणे. कीप ऑफ म्हणजे टू रिमेन अवे, च्यापासून दूर, दूर होणे, च्यापासून दूर. आपण म्हणतो ना, गवतावरनं चालू नका, नाही का सूचना असते. कुठं असते सूचना? गवतावरून चालू नका. प्लीज कीप अप द ग्रास असतं का नाही? प्लीज कीप अप द ग्रास. बागेमध्ये वगैरे लिहिलं असतं बघा, गवतावरून कुणीतरी चालू नये, गवत खराब, लॉन खराब होईन म्हणलेलं, टू कीप ऑफ द ग्रास. आता टू कीप ऑन. टू कीप ऑन म्हणजे काय? तर टू कीप, टू कंटिन्यू.
चालू ठेवणे. टू कीप ऑन म्हणजे टू कंटिन्यू, चालू ठेवणे. फॉर एक्झाम्पल बघा, कीप ऑन युअर स्ट्रगल टिल यू अचीव सक्सेस. वाक्य काय? कीप ऑन युअर स्ट्रगल टिल किंवा अनटिल यू अचीव सक्सेस. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत धडपड चालू ठेवा. कीप ऑन. कीप ऑन स्ट्रगल. कीप ऑन स्ट्रगल अनटिल यू अचीव सक्सेस. वाक्य पण लिहायचं आहे, अर्थ लिहायचा आहे. टू कीप ऑन म्हणजे चालू ठेवणे. लुक आफ्टर. गेस करा बघू लुक आफ्टरचा अर्थ. मी लिहिलंय त्याला पर्यायी शब्द. टू टेक केअर ऑफ. काय अर्थ रे मग? बरोबर आहे. काय? कीप ऑन सॉरी लुक आफ्टर म्हणजे टू टेक केअर ऑफ, ची काळजी घेणे. टू टेक केअर ऑफ. जसं की बघा, पॅरेंट्स लुक आफ्टर देअर चिल्ड्रन. काय म्हणलो? पॅरेंट्स लुक आफ्टर देअर चिल्ड्रन. आता लुक आफ्टरचा अर्थ ची काळजी घेणे. लुक आफ्टर ची काळजी घेणे. लुक फॉर. नेक्स्ट फ्रेज आहे लुक फॉर चा शोध घेणे. टू सर्च चा शोध घेणे. टू सर्च. लुक फॉरवर्ड टू आतुरतेने वाट पाहणे. बघा, लुक फॉरवर्ड टू म्हणजे आतुरतेने वाट पाहणे. पण याचा आपण फ्रेजचा अर्थ बघितला नाही. टू लुक फॉर, टू सर्च शोध घेणे. बघा, जसं की द पोलीस वेअर लुकिंग फॉर. द पोलीस वेअर लुकिंग फॉर द थीप एव्हरीवेअर. द पोलीस वेअर लुकिंग फॉर द थीप एव्हरीवेअर. पोलीस चोराचा शोध सर्वत्र घेत होते. लुक फॉरवर्ड टू म्हणजे एखाद्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघणे. अर्थात चांगल्या गोष्टीच्या, वाईट गोष्टीची नाही. कुणीतरी मरणाची वाट बघत नाही किंवा एखादा महाभयंकर रोग कधी पसरतोय त्याची वाट कोण बघत नाही. चांगल्या गोष्टीची वाट. जसं की लहान मुलं दिवाळीची आतुरतेनं वाट बघतात. आपण निकालाची आतुरतेनं वाट बघतो. जसं की वी लुक फॉरवर्ड टू द ग्रेट फेस्टिवल दिवाळी. वी लुक फॉरवर्ड टू द ग्रेट फेस्टिवल दिवाळी. बघा, टू लुक इन टू चा अर्थ काय? टू लुक इन टू बघा काय दिले. टू एक्झामिन. टू एक्झामिन. एक्झामिन करायचं म्हणजे काय करायचं? एखाद्या मशीनचं वगैरे एक्झामिन केलं जातं. टू एक्झामिन. टू लुक इन टू म्हणजे चा शोध घेणे, शोधून काढणं, परीक्षण करून. चूक वगैरे शोधायची असते. टू लुक इन टू. बघा, टू लुकअप. टू लुकअप म्हणजे टू सर्च अँड फाइंड. जसं यू हॅव टू लुकअप दिस वर्ड इन टू डिक्शनरी. काय? किंवा ओपन द डिक्शनरी. ओपन द डिक्शनरी अँड लुकअप दिस वर्ड इन इट. ओपन द डिक्शनरी अँड लुकअप दिस वर्ड इन इट. परत एकदा मी वाचून दाखवतो विद्यार्थी मित्र. ब्रेक डाऊन म्हणजे गो आउट ऑफ ऑर्डर, काम करणे थांबवणे, बिघडणे. ब्रेक इन टू एंटर बाय फोर्स, जबरदस्तीने आत घुसणे. ब्रेकआउट स्प्रेड पसरणे. ब्रेकअप टू कम टू अन एंड किंवा टू स्टॉप, नातेसंबंध थांबणे. कॉल इन सेंड फॉर बोलवणे पाठवणे. कॉल आउट स्पीक लाऊडली, मोठ्याने आवाज देणे. कम अक्रॉस मीट बाय चान्स, योगायोगाने भेट होणे. गेट अवे टू एस्केप, सुटका करून घेणे. गेट थ्रू टू पास, परीक्षेमध्ये पास होणे. गिव अवे टू डिस्ट्रीब्यूट, एखाद्या गोष्टीची वाटणी करणे. गिव इन टू सरेंडर, ला शरण जाणे. कीप बॅक टू हाईड फ्रॉम, च्यापासून लपवणे. कीप ऑफ टू रिमेन अवे, च्यापासून दूर होणे. कीप ऑन टू कंटिन्यू, चालू ठेवणे. लुक आफ्टर
लुक आफ्टर, टू टेक केअर ऑफची काळजी घेणे. लुक फॉर, टू सर्चचा शोध घेणे. लुक फॉरवर्ड टू, वेट इगरली फॉरची आतुरतेने वाट बघणे. लुक इन टू एक्झामिन, बारकाईनं परीक्षण करणे. टू लुकअप, टू सर्च अँड फाइंड, शोधणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन काही आपण फ्रेजेसचा अर्थ काही फ्रेजेस बघणार आहोत. या फ्रेजेस तुम्हाला लिहून घ्यायचे आहे, त्यांचा अर्थ लिहायचा आहे मराठीत, कारण पुन्हा पुन्हा हा मागं पुढं व्हिडिओ करून बघा आणि फ्रेजेसचा अर्थ लिहा, शिवाय वाक्यात उपयोग करा. तुम्हाला परीक्षेला फ्रेजेसचा वाक्यात उपयोग करायला सांगतात, यांचा अर्थ माहीत असणं फार गरजेचं आहे.